नमस्कार, मी विशाल AV9 मराठी प्रस्तुत बोल बिंदास्त या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इस्लामपूर तालुका वाळवा या ठिकाणी आहोत। आपण बघितलं तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी प्रचाराचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि बोल बिंदास्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सातत्याने टीव्हीवरती पाहत असाल की मोठ्याच बड्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते। मात्र जे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत, साधे कार्यकर्ते आहेत, जे कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी त्या ठिकाणी अहोरात्र दिवसरात्र झटत असतात, अशा कार्यकर्त्यांना किंवा सामान्य जनतेला त्या ठिकाणी बोलण्याची संधी कुठेही मिळत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि तीच संधी आज आपण बोल बिंदास्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून AV9 मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांना देतोय। आपल्यासोबत या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे गटाचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। इकडे बघितलं तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। त्यानंतर या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत, धैर्यशील माने यांच्या गटाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। इकडे बघितलं तर शेतकरी संघटनेचे असणारे नेते रघुनाथदादा पाटील यांचे देखील या ठिकाणी कार्यकर्ते असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यानंतर काँग्रेसचे नेते या ठिकाणी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आबांचे कार्यकर्ते या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विकासात्मक आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। प्रथम मी या ठिकाणी माझा महाविकास आघाडीला प्रश्न असेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले आबा उभा राहिलेले आहेत या ठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून, सत्यजित पाटील आबा यांनाच आम्ही का निवडून द्यायचं? आबा एक नम्र नेते आहेत आणि कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे त्या भागात सगळ्यात महत्त्वाची। आणि आबांचा कामाचा धडाका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचा असतो आहे। आबा नेहमी कोणीही त्यांच्या दारात जाऊन दे कायम दारं उघडे असतात आणि विकासावर बोलणारे आबा आहेत, कार्यसम्राट आबा आहेत। आबांना भूलथापा मारणे, काहीतरी आश्वासन देणे अशावर ते न करता डायरेक्ट कामावरती उतरणारे आबा आहेत। त्यासाठी आपण हातकणंगले लोकसभातून आबाच का? सत्यजित आबांना 2 वेळा आमदारकी घेतल्यामुळं त्यांना गाढा अभ्यास आहे, ते उच्च शिक्षित आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना जाणीवपूर्वक बोलता येणार आहे। सातत्यानं त्यांच्या मतदारसंघामध्ये शाहूवाडीमध्ये त्यांनी विकास कामाचा डोंगर उभा केलेला आहे। त्यामुळे निश्चितपणानं लोकसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या विषयी आणि बेरोजगारीवर ते बोलतील आणि त्यामुळे निश्चितपणानं ठीक आहे, मी परत तुमच्याकडे येतो। या ठिकाणी माझ्यासोबत राजू शेट्टी गटाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभा आहेत। राजू शेट्टी यांनाच आम्ही का निवडून द्यायचं? शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रत्येक वेळी राजू शेट्टी साहेबच आवाज उठवतात। कारखानदार असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना झुकवून त्यांच्याकडून कारखान्यातून जी बिल वसुली केली शेतकऱ्यांची ऊसदराची, ही फक्त शेट्टी साहेबांनीच केली आणि ते जी जाणीव शेतकऱ्यांना सुद्धा आहे, त्यामुळे त्याचा उत्तर शेतकरीसुद्धा ह्या हेतून देतील। राजू शेट्टी का? राजू शेट्टी का 2004ला स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली, त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, देशात काँग्रेसचं सरकार होतं। त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, प्रहार शेतकरी संघटना असेल, यातून स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी ना सत्ताधाऱ्यांनी लागू केल्या ना काँग्रेसनं लागू केल्या। येणारं कुठलंही सरकार असू दे ते शेतकऱ्याच्या भूमी मजुराच्या विरोधातच काम करते, म्हणून चळवळीसाठी राजू शेट्टी। ठीक आहे, या ठिकाणी आपल्यासोबत महायुतीचे कार्यकर्ते आहेत, धैर्यशील दादा माने यांचे कार्यकर्ते आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे आता विद्यमान खासदार आहेत, परंतु त्यांनाच पुन्हा का निवडून द्यायचं? 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्षाचा कोरोना काळ असताना त्यांनी 8,200 कोटी रुपयाची विकास कामं हातकणंगले मतदारसंघात त्यांनी केलेले आहेत। स्वातंत्र्य काळापासून जेवढे खासदार या मतदारसंघात निवडून आलेले आहेत त्यांचा विकास कामांचा जर हिशोब केला त्यापेक्षा 100 पटीनं विकास धैर्यशील दादा माने यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि हे देश बळकटीसाठी ज्या पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय देशाची कीर्ती वाढवली, देश बलाढ्य केला, त्यांना 400 खासदारांचा पाठिंबा मिळण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना निवडून देणं गरजेचं आहे आणि ते 2 लाखाहून अधिक मतांनी या मतदारसंघातून निवडून येणार। ठीक आहे, मी परत तुमच्याकडे येतोय। आपल्यासोबत रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। रघुनाथदादाच का? आपणाला जर SMP प्रमाणे जर दर पाहिजे असेल तर पूर्वीचा जो SMP होता तोच दर आपणाला पुन्हा पाहिजे आहे आणि FRP रद्द झाला पाहिजे। सेक्शन 5 प्रमाणे
सुद्धा आपणाला इतर उत्पादनातील 50% नफा हा मिळाला पाहिजे. ह्यासाठी आपणाला रघुनाथदादांनाच निवडून द्यावं लागेल, कारण त्यांच्याशिवाय हा कायदा रद्द होणार नाही आणि पूर्वी होता तसा SMP लागू होणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी आपण सगळ्यांची ओळख करून घेतलेली आहे. आपला उमेदवारच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून का पाहिजे लोकांना, हे या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आपण बोलणार आहोत. गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी माझा महाविकास आघाडीला प्रश्न असेल, गेल्या 5 वर्षामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे का? हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जो पाहिजे होता तो विकास झालेला नाही. कारण खासदारांचा निधी हा केंद्रातून येतो. केंद्रातून निधी या ठिकाणी जे पंतप्रधान सडक योजने माध्यमातून रस्ते झाले पाहिजे होते, त्यातला एकही रस्ता या ठिकाणी कुठं झालेला दिसून येत नाही मतदारसंघामध्ये. आपल्या हायवे लगत असणारा हा सांगली पेठ रस्ता जो आहे तो कित्येक वर्ष तो तसाच आहे. सगळ्या तो रस्ता मंजूर झाला ना? तो रस्ता मंजूर झाला, परंतु त्यासाठी सुद्धा या ठिकाणी विरोधात असताना जयंत पाटील साहेबांना गडकरी साहेबांना 2-3 वेळा भेटावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि जयंत पाटील साहेब गडकरी साहेबांना भेटल्यानंतर तो मंजूर झालेला आहे. हाही खऱ्या अर्थानं म्हणजे जी खासदारांची जबाबदारी होती ती खासदारांनी पूर्ण केलेली नाही. त्यामुळं निश्चितपणानं या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही. या ठिकाणी महाविकास आघाडीचा या ठिकाणी त्यांनी टीका केली आहे की 5 वर्षामध्ये कुठलंही काम हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये झालं नाही. जो रोडचं आता जे काम सुरू आहे ते आदरणीय त्यांचे नेते जयंत पाटील यांच्यामुळं झालं असं सांगण्यात येतं आहे. मग मला या ठिकाणी सांगा, ज्यावेळी केंद्रामध्ये आणि राज्यात काँग्रेसचं सरकार या ठिकाणी होतं 35 वर्ष, त्यावेळी का रस्ता झाला नाही? का झाला नाही रस्ता? अनेक नॅशनल हायवे केले सांगली जिल्ह्यामध्ये. त्या रस्त्यासाठी पाठपुरावठा जयंत पाटील यांनी केला असं सांगण्यात येतं. हो, पूर्वी त्यांचं सरकार होतं, पाठपुरावा करायचा काही संबंधच नाही ना. कसा त्यांचं सरकार असताना झालं नाही आणि आता आमच्या सरकारमध्ये कसं आम्ही सांगितल्यावर होईल? धैर्यशील दादांनी का कोणी होणार? गडकरी साहेबांनी केले. मला तुम्हीच सांगा, तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे. आणि एक मिनिट, हे 8,200 कोटी रुपये आहेत. मग धैर्यशील दादांच्या आधी जे खासदार निवडून आले तिने एक काम दाखवा ना, एक काम दाखवा. त्यांचं खासदार निधी जर सोडला 1-2 कोटी, ही सोडून कामं झालेलं दाखवा. राजकारण सोडतो मी नाही. लोकांचं वाळवा तालुका असेल किंवा विरोधी गटांचं म्हणणं असं आहे की खासदार या ठिकाणी 5 वर्षात दिसले नाही. मला एक सांगा, या ठिकाणी नगरसेवक निवडून आले लोकांच्याकडे पोचल्यात का 5 वर्षात? 5,000-4,000 मताचा वार्ड आहे, ते पोचतात का? 5 वर्षाच्या कारकिर्दीत 2 वर्ष कोरोना, 3 वर्षात 550 गावं कशी फिरून होतील? आणि 155 दिवस संसदेत हजर राहावं लागतं. राहिलं किती दिवस? कोरोनाच्या काळात पण दिसले नाहीत म्हणतात. कोरोनाच्या काळात स्वतःचं घर त्यांनी क्वारंटाईन करून नागरिकांच्यासाठी उपलब्ध करून देतं. इथं आता 70 ते 80 या शहरातल्या रुग्णांना जीवदान देण्याचं कोरोना काळात काम दिलेलं आहे. अनेक हॉस्पिटलला व्हेंटिलेटर फ्रीमध्ये देण्याचं काम केलेलं आहे. ज्यांना दिसत नाही ते कसं दिसणार? ज्यांनी बघितलेलं नाही त्यांनी. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि रस्ता हा मी विचारतो, सांगली ते पेटनाका हा रस्ता खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून झाला असं विरोधकांचं म्हणणं. सांगली ते पेटनाका रस्त्यासाठी आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी केंद्रात गडकरी साहेबांच्याकडं पुरावा करून तो रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. ज्या दिवशी आष्ट्यामध्ये उद्घाटन झालं त्या दिवशी गडकरी साहेबांनी जयंत पाटलांचा उल्लेख केला आहे. जयंत पाटलांच्या पाठपुराव्यामुळं हा रस्ता पूर्ण मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळं विरोधकांनी खासदारांनी रस्ता मंजूर केला आहे असं सांगू नये. जयंत पाटील साहेबांच्या प्रयत्नातूनच तो रस्ता मंजूर झाला आहे आणि हे गडकरी साहेबांनीच कबूल केलेलं आहे. ठीक आहे, एक मिनटं बोला. आता मला एक सांगा, आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही रस्ते मंजूर केले, आमचा विषय सोडून द्या. त्यांचं सरकार होतं, का झालं नाही? त्यावेळेस का झालं नाही? 30 वर्षात केंद्रातून राज्यात ते विचारा त्यांना, त्या 30 वर्षात का झालं नाही? ठीक आहे 30 वर्ष तुमचं सरकार होतं. ठीक आहे बोला. आमचं सरकार होतं त्यावेळेला त्या रस्त्यावर बराच खर्च झालेला आहे. तो रस्ता पाण्यानं वारंवार खराब होत होता. बराच वेळेला तो जयंत पाटलांच्या माध्यमातून रस्ता झालेला आहे. जयंत पाटलांचा उद्देश असा होता, त्यांचं म्हणणं आहे की एवढा दिवस का रखडला? जयंत पाटील साहेबांचा उद्देश होता ह्या रस्त्याला आपल्या भागातील लोकांना टोल लागू नये, हा प्रामाणिकपणे उद्देश असल्यामुळं टोलमधनं तो रस्ता होऊ नये, हा जयंत पाटील साहेबांचा आपल्या मतदारसंघातील सामान्य लोक
लोकांना टोलचा भुर्दंड बसू नये ह्या उद्देशानं जयंत पाटील साहेबांनी टोल न लागता रस्ता व्हावा हा कायम वारंवार प्रयत्न केलेला आहे. त्या रस्त्याला खर्च पण केलेला आहे, झालेला आहे. तो रस्ताच काय पूर्ण पानंदच होता असं काय नाही. आता रस्ता मंजूर झालेला आहे, तो पण रस्ता कशा पद्धतीनं मंजूर झालेला आहे. ह्यांना 2 वेळा उद्घाटन त्या रस्त्याचं का करावं असं वाटलं? ह्या सरकारला 2 वेळेला रस्त्याचं उद्घाटन करावं असं का वाटलं? ज्या दिवशी गडकरी साहेब इथं आलेले होते आष्ट्यात, त्यावेळेला गडकरी साहेबांनी प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे जयंत पाटील साहेबांच्या पाठपुराव्यानं हा रस्ता मंजूर झालेला आहे. गडकरी साहेबांनी कार्यक्रम संपल्यानंतर जयंत पाटील साहेबांना गाडीत बसवलं, गाडीत बसून जयंत पाटील साहेबांना घेऊन गेले. त्याच्यामुळं जयंत पाटील साहेबांच्या पाठपुराव्यानंच सांगली पेठ रस्ता मंजूर झालेला आहे. ठीक आहे. ह्याच विषयावरती ह्याच 30 वर्षात त्या प्रश्नाचं उत्तर द्या. 30 वर्षात रस्ता झालेला नाही असं नाही, रस्ता होतच होता की. आता नाही, रस्ता हा काँक्रिटीकरण रस्ता झाला. हा रस्ता आपल्या भागातील लोकांना टोलचा भुर्दंड पडू नये ह्या उद्देशानं तो रस्ता. ठीक आहे. आपण ह्याच मुद्द्यावरती बोलणार आहे. सांगली ते पेठ नाका हा हायवेचा मुद्दा आहे, त्यावरती आपण बोलणार आहोत. शेट्टी साहेबांचे देखील कार्यकर्ते. आपण त्याच प्रश्नावरती तुमचं काय मत आहे? रस्त्याचा विकास म्हणजे सगळ्या मतदारसंघाचा विकास हे असं नाही आहे. शेतकरी मध्यवर्ती केंद्रस्थानी मानून झालेला विकास तो पूर्ण विकास असतो. शेतकऱ्यावर, शेतमजुराला ह्याच्या मतदारसंघात असेल किंवा स्थानिक जे प्रश्न आहेत, पाणंद रस्ते 60 वर्षात सुद्धा करू शकलेले नाहीत. जे प्रस्थापित होते त्यांनी पाणंद रस्ते 60 वर्षात सुद्धा, नाव घेऊन सांगतो भाऊ, काय अडचण नाही. पाणंद रस्त्यांचे प्रश्न, तालुक्यातले मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते 60 वर्षात पूर्णत्वास गेलेले नाही, 60 वर्षात पूर्णत्वास गेलेले नाहीत. ते पाणंद रस्त्याचे प्रश्न आता मार्गी लागत आहेत, पण तो रस्त्याचा विकास म्हणजे शेतकऱ्याचा विकास नाही. मला सत्ताधाऱ्यांना पण सांगायचं आहे, विरोधकांना सांगायचं आहे, तुमच्या ताटातला प्रत्येक अन्नाचा कण माझ्या शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबातनं निर्माण होतोय आणि त्याच्यासाठी आम्ही हमीभाव मागतोय. त्याच्यासाठी चळवळ पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत रघुनाथ दादांचे देखील कार्यकर्ते आहेत. रस्त्याचा मुद्दा आहे सध्या सांगली ते पेठ नाका हायवे, नेमका कुणी केला, कुणाच्या माध्यमातून झाला? आता जर विकास कामाच्यातनं जर सांगायचं म्हटलं तर ह्या जर हातकणंगले मतदारसंघात बघितलं तर जवळजवळ 95 लाख टन ऊस गाळप होतो आणि आमच्या 1 टन ऊसापासून 5,000 रुपये विविध करापोटी केंद्र आणि राज्य सरकारला जातात. तर 4,800 कोटी रुपये दरवर्षी जातात. म्हणजे जर या जर 6 लोकसभेतनं 6 विधानसभा जर बघितल्या, त्याला जर भागिले 6 केलं तर 800 कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला वाट्याला आलं पाहिजे दरवर्षी. 8×45 4,000 कोटी रुपये ह्या एका विधानसभेला वाट्याला आले पाहिजे. त्यामुळं कोणी जर विकास काम केलं, हे फक्त मी ऊसाच्या कराबद्दल बोललो, तर विविध करा बाकी जर कर बघितले, साबण, सोडा वगैरे जे अनेक अगदी घर बांधाय म्हणजे सिमेंट, सळी वगैरे ह्यातनं जाणारे टॅक्स जे आहेत ते माप भयानक आहेत. ठीक आहे. गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये पाणंद रस्त्याचा मुद्दा का रखडला? सातत्यानं हे रस्ते होतच आलेले आहेत, पण आता ज्यांना माहितीच नाही त्यांना काय सांगणार. आत्ता जे अलीकडे नवीन रस्ते जे शेतकऱ्यांच्या ऊसासाठी जे निर्माण केले गेलेले आहेत त्या रस्त्यांचा आत्ता जो विषय आहे, परंतु या 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये खासदारांनी पंतप्रधान सडक योजनेतून किती रस्ते केले हाही मोठा प्रश्न आहे. पाणंद रस्त्याचा मुद्दा, पाणंद रस्ते, आता कुठला पाणंद रस्ता राहिला आहे या विरोधकांचा आरोप आहे. तो त्यांचा आरोप आहे की 30 वर्ष का रखडले? कुठला रस्ता रखडलेला नाही, पाणंद रस्ते झालेले आहेत. पाणंद रस्त्याला आमचे नेते जयंत पाटील साहेब खर्च करतच असतात. आता आमची जी उरण परिसरातील खोलवाट होती ती खोलवाट आमच्या नेत्यांनी 4 कोटी रुपये मंजूर करून आणून आत्ता काम चालू आहे. जी आमची माळवाटाची रस्ता आहे मुळीक पानंद, त्या रस्त्याला वारंवार आम्ही आमच्या नेत्यांनी खर्च केलेला आहे, त्यांच्या माध्यमातून खर्च झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जयंत पाटील साहेब प्रयोग करत असतात. जगाच्या पाठीवर काय चाललं आहे त्याप्रमाणे त्या उरण बोला पाटील बोला. आत्ताच आमचे बंधू म्हटले की त्या रस्त्यासंदर्भातला विषय झाला, पण ते म्हणतात की वारंवार आता तो रस्ता केला गेला आहे. पण 30 वर्षे ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता आणि तो वारंवार तुमचा ज्यावेळी रस्ता केला गेला तर तो रस्ता तुम्ही समाजासाठी एक चांगला
प्रतीचा केरा करणं गरजेचं होतं. तो वारंवार तुम्ही जो रस्ता करत होता सांगली इस्लामपूर, तो वारंवार करत होता हे तुम्ही वारंवार त्याचे डागडुजी होत होते. वारंवार डागडुजी होत होती. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी तुम्ही करत होता का? बरं, हे म्हणतात की जगाच्या पाठीवर आमच्या नेत्यांनी काय चाललंय ते बघून काम करतात, पण तुमचे नेते 30 वर्षात कधी आजपर्यंत शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कधी बोलले नाहीत, कधी शेतकऱ्याच्या ऊस दरावर कधी बोलले नाहीत. प्रत्येक वेळी आम्हाला ह्या तालुक्यात तुमच्या 4 कारखानदार असून सुद्धा प्रत्येक वेळी आम्हाला तुमच्याशी भांडावं लागतं, प्रत्येक वेळी तुमच्याशी वाद घालावा लागतो, प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो. मग कधी त्यांनी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न कधी त्यांनी संसदेत मांडलेला आम्ही बघितला नाही. आणि जो कधी त्यांनी दर द्यायचा झाला, जर दर तुम्ही द्यायचा असता तर तुम्ही उच्चांकित देणं गरजेचं होतं. तुम्ही आता आम्ही संघर्ष करून 11 तास ज्यावेळी चालू कारखाना बंद पाडला त्याच्यानंतर यांना दर देणं भाग पडलं. ठीक आहे, आपण दर दिलात मात्र त्या नेत्यांनी निवडणुका आल्या की आंदोलन करायचं एवढाच उद्योग केलेला आहे. राजाराम बापू कारखान्याने आजपर्यंत उच्चांकी दर देशात त्यांनी शेतकरी केलेला आहे. तुम्ही 2-3 टर्म आमदार होता, जे शेतकऱ्याचे नेते म्हणवतात ते 2-3 टर्म आमदार होते. त्यांनी एक कारखाना काढावा, सगळ्यापेक्षा जास्त दर द्यावा त्यांनी. ठीक आहे, आता जसे म्हटले तुमच्याकडे 4-5 कारखाना आहेत, त्यातला एक कारखाना आमच्याकडे द्या, आम्ही 4-4.5 रुपये दर देऊ शकतो. मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या त्या ह्याच्यामध्ये उड्या मारल्या, ते गावांमध्ये उड्या मारल्या, ती वेळ का आली? त्यांनी दर दिला नाही आणि संपूर्ण जिल्ह्याला त्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पूर्णपणे वेटीस धरलं आणि त्यांच्यामुळं तो दर 2700, 2800, 2900 हे कारखानदार त्यांच्यामुळं बोलायला लागले. ठीक आहे, बोला. ह्यात जिल्ह्यात ज्यावेळी आम्ही सर्वांची चर्चा केली त्यावेळी काही कारखानदारांनी आम्हाला पॉझिटिव्हपणा दाखवला, पण ह्या कारखानदारांना कायम दमदाटीच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर कायम वेठीस धरण्याचा त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केला. त्यामुळं त्यांना यावेळी आम्हाला तो कारखाना बंद पाडावा लागला. पण वारंवार जे ही गोष्ट घडत होती, आता जसं यांनी सांगितलं की तुम्ही एखादा 10 वर्षात साखर कारखाना काढायचा होता, पण एक ज्या काही शासनाने नियमांना अटी घातलेली आहेत की 20 किलोमीटरची हवाई अंतराची अट आहे, ती जोपर्यंत तुम्ही शिथिल करत नाही तोपर्यंत आम्ही 20 किलोमीटरच्या अंतरात कारखाना काढू शकत नाही. जर तसं वाटत असेल तर तुम्ही सत्तेत असताना 30 वर्षे ती अंतराची अट का काढली नाही? जर ती अट काढली असती तर आम्ही 100% कारखाना उभा केला असता आणि उच्चांकी दर दिला असता. महाराष्ट्रात तुम्ही महाराष्ट्राचे नेते तुम्ही महाराष्ट्रात कुठेही कारखाना काढू शकता. प्रत्येक असं 20 किलोमीटरवर कारखाना असं नाही कुठं. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही कारखाना काढा, सगळ्यात जास्त दर द्या. तुमच्या दरापेक्षा जर कमी दिला तर आम्हाला विचारा. तुम्ही शेतकऱ्यासाठी चळवळ करताय ना, शेतकऱ्यांना तुम्ही सगळ्यात जास्त स्वतः कारखाना काढा. तुम्ही आज एवढ्या वर्ष टर्म आहे, एवढ्या वर्ष खासदार होता, तुम्ही सगळी चळवळ करताय. चळवळ कशासाठी करताय? तुमच्या जिकडे फायदा होतो तिकडं तुम्ही गेल्या वर्षी तुम्हाला आम्ही सपोर्ट केला. ठीक आहे, विरोधकांचा बोला. शेट्टी साहेबांनी फायद्यासाठी कधी राजकारण केलं नाही. 2014ला भाजप बरोबर शेट्टी साहेब होते. भाजपने स्वामीनाथन आयोग लागू करतो, इतर सुविधा देतो, कर्जमाफी करतो, अशी भूमिका भाजपवाल्याने ती पूर्ण आमची केली नाही. म्हणून शेट्टी साहेब महिन्यात 2 वर्षातच बाहेर पडले. ठीक आहे, भाजपवाल्यांनी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली नाही. त्यांना यातली पूर्ण माहिती नाही शेट्टी साहेब का बाहेर पडले नाहीत ते. कारण ती महायुती मुंडे साहेबांनी घेऊन मी केलेली होती. या ठिकाणी देशातली जनता खुळ्यावी 350 खासदार निवडून द्याला. स्वामीनाथन आयोग त्यांना कुठं माहिती लागू केलाय का नाही? त्यांना स्वामीनाथन आयोग लागू केलेला नाही. स्वामीनाथन आयोग स्थापन झाला 2004 काँग्रेसच्या सालात. काँग्रेसनं सुद्धा तिची तरतूद तिची लागू केलेलं नाही आणि त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं, त्यांना सुद्धा लागू केलं नाही. आणि आमचे जरा एक मिनिट स्वामीनाथन आयोग जर लागू केला असता तर 9,000चा सोयाबीनचा भाव तो 4,000वर आला नसता. कारखान्याची जी FRP आहे, केंद्र शासनाने जी FRP दिल्या त्याप्रमाणे जर कारखानदारांनी FRP दिली तर कशाला राजू शेट्टी चळवळ करतात? कशाला कोणाचा कारखाना बंद पाडतात? वर्षाला तुम्हीच आम्हाला आंदोलनं करायला होताय, रस्त्यावर उतरायची वेळ ठीक आहे. FRPचा दर हा केंद्र शासनानं फायनल केलेला 3200 रुपये. आता काय आंदोलन मिळवून करायची गरज नाही. ठीक आहे, राजू शेट्टीने केला नसून तो सरकारने केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. केंद्र शासनानं FRPचा जरी दर लागू केला असेल तर त्याला FRP प्रमाणे दर देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे, पण तो नियम कुठलाही कारखाना पाळत नाही. आणि वारंवार तालुक्याचे नेते सांगितलं जातं की आम्हाला परवडत नाही. मग परवडत नाही तर एकाच यांनी 4 कारखाने केले कसे? आणि आता जे आम्हाला चक्रव्यूहात
कर्जात अडकून पाडायचं जे षडयंत्र का रचलं आहे, तर गेल्या हंगामातील जे हप्ता राहिला आहे त्याचं किमान 65 कोटी सांगली जिल्ह्यात देणं आहे. त्यातले 35 कोटी एकटे यांच्या 4 कारखान्याचे आहेत. आणि जसं म्हणले आता विक्रमभाऊ म्हणले तसे की स्वामीनाथन आयोग लागू केला असेल शासनानं, तर त्याचं आम्हाला त्यांनी प्रेस नोट द्यावी. कारण की यांनाही कसं झालं आहे की पंतप्रधानांसारखं रिटून बोलायची सवय लागली आहे. ठीक आहे. यांचा जो आरोप आहे एकाचे 4 कारखाने कसे केले, ह्यांना साधी दूध संस्था चालवता आलेली नाही. त्यांनी काय आमच्या नेत्यांच्यावर आरोप करू नये एकाचे 4 कारखाने कसे केले. एकाचे 4 कारखाने करायला शेतकऱ्यांचा पाठिंबा लागतो, विश्वास लागतो. ज्यांना दूध संस्था दूध संघ चालवता आलेलं नाही त्यांनी काय विचारू नका एकाचे 4 कारखाने. ठीक आहे. एक मिनिट, मी सगळ्यांच्याकडे आत्ताच म्हटले की ह्यांना दूध संघ चालवता आला नाही, पण ज्यावेळी जेव्हा ऊस दराचा संघर्ष चालू झाला सांगली जिल्ह्यात, त्यावेळी कलेक्टर साहेबांनी पुढवून मिटिंग बोलवली. त्या मिटिंगला ह्यांचे कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि त्यांचे मोठे साहेबसुद्धा उपस्थित राहिले नाही. ज्यावेळी शेतकरी रस्त्यावर उतरायला लागला आहे आणि जर ट्रॅक्टरांच्या टायरी फोडायचा प्रयत्न करतोय, ज्यावेळी रस्त्यावर माणसं दंगा करतात, पण चेअरमन यांना ते 3 मिटिंगा झाल्या. एक विश्वजित कदमांनी पुढवून त्यांनी मिटिंग बोलवली, त्या मिटिंगला सुद्धा यांचे विद्यमान चेअरमन एकदाही झाले नाही. मग कारखाना जर तुम्ही शेतकऱ्यांचा सभासदांचा मालकीचा म्हणता, तर तुमचे चेअरमन असं कुठल्या कामात होते की जिल्ह्याच्या 3 मिटिंगला तुम्ही उपस्थित राहिला नाही. हे म्हणतात राजू शेट्टींनी संघ काढला, पण त्यांना संघ चालवता आला नाही. ह्या राजाराम बापू कारखान्यापेक्षा 3 ते 4 रुपये जादा दर स्वाभिमानी दूध संघाने दिलेला आहे. गोकुळ शेजारीच गोकुळ आहे, गोकुळ दूध संघ आहे, त्याचा गोकुळचा दूध दर कमी आहे आणि राजू शेट्टींच्या दूध संघाचा दर कमी आहे असं लोक म्हणतात. नाही जादा दर आहे. बघा तुम्ही किती आहे दर. गोकुळचा 58 रुपये दर असेल तर स्वाभिमानीचा 63-64 रुपये आहे. ठीक आहे. मी तुमच्याकडे येतोय. त्यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला की मोदींनी काही केलं, मोदी रिटून बोलतात तसं आम्ही रिटून बोलतोय. 25,000 कोटी रुपयाचं कारखान्याचं टॅक्स होतं, इन्कम टॅक्स, आणि त्याचं व्याज हे कारखानं सगळं भांगारात निघालं असतं, फक्त मोदींच्या मोह राहिलं असतं. मग यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, मग का टॅक्स ते माफ केलं नाहीत, का केलं नाहीत? ठीक आहे. आपल्यासोबत अजितदादा गटाचे सुद्धा कार्यकर्ते. आपली भूमिका काय? आपली भूमिका अशी आहे, ही निवडणूक देशाची आहे. कारखानदारीने हे तालुक्यातलं राजकारण करण्याची निवडणूक नाही. मोदीने काय केले, मोदी विरुद्ध राहुल गांधींच्या विरोधातली ही निवडणूक आहे आणि देशाचे प्रश्न मांडा. आता मोदीने FRP वाढवून दिलाय, इन्कम टॅक्स माफ केलाय, हे स्थानिक सुद्धा मुद्दे हे तुम्ही स्वीकारणार का नाही? आज टेंबू योजनेला पैसे दिले, हे तुम्ही स्वीकारणार का नाही? तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी चालू आहे, किसान सन्मान योजना चालू केली, स्वीकारणार का नाही? का तुम्ही भांडत बसणार? ही देशाची निवडणूक आहे आणि देशासाठी मोदी एक खंबीर नेतृत्व आहे. भ्रष्टाचार नाही, 1% भ्रष्टाचार नाही. ही किती मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. मी तुमच्याकडे येतोय. राजू शेट्टी यांच्यामुळेच FRP शेतकऱ्याला मिळाला का? त्यांचं तसं नाही. FRP आता जर FRP बघितलं 2009-10 साली जो FRP आला, त्यामुळे FRPमुळे आपला फार मोठा तोटा झाला. कारण का या SMP प्रमाणे आम्हाला त्यावेळेला 2009च्या सीझनला आम्हाला म्हणजे त्यावेळेला FRP आला 2010ला, त्यावेळेला FRP होता 1298 रुपये 40 पैसे. तर आम्हाला त्यावेळेला अनेक सहकारी साखर कारखाने त्यावेळेला 2100 ते 2000 रुपये पहिला हप्ता दिला होता. मग इथंच आम्हाला 700-800 रुपये चांगले मोदींनी दिला की राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे मिळाला? नाही, त्यांच्यामुळे काहीच मिळालं नाही. कारण का हे जे SMPचा दर जो मिळत होता तो रघुनाथदादांच्या आंदोलनामुळे मिळत होता. आणि रघुनाथदादांचे आंदोलन 2001 ते 2009-10 पातूर जे दर मिळाले ते रघुनाथदादांच्यामुळे मिळाले. आणि 2011-12ला जे जादा पैसे मिळाले ते सुद्धा रघुनाथदादांच्यामुळेच मिळाले. कारण का त्यावेळेला जो लेवी साखर होती, त्या लेवी साखरेसाठी जे मोठं आंदोलन झालं, साखर पेटवली गेली दौंडमध्ये, जे शिवाजी नाना नांदखेडे यांनी पेटवला ट्रक एक, त्यामुळे जो लेवी होती साखरेवर, ती साखरेवरील लेवी बंद झाली आणि त्याचा फायदा 480 रुपये झाला आणि तो 480 रुपयेचा फायदा आपल्याला सलग 2 वर्ष मिळाला. ठीक आहे. शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला किंवा दर मिळाला तो रघुनाथदादामुळे मिळाला असं लोक म्हणतात. त्यांचे कार्य आहे
चळवळीत मतविभक्त असल्यामुळं प्रत्येकाची मतं सगळ्यांची वेगळी आहेत, पण त्यामुळं पण सगळ्यांचं ध्येय आणि हेतू एकच आहे की शेतकरी टिकला पाहिजे आणि जगला पाहिजे. आता जसं आत्ता भाऊनी सांगितलं की टॅक्स माफ केला, पण भाऊ हे सांगायला विसरले की देशातल्या उद्योगपतींचं 14 लाख कोटी कर्ज यांनी माफ केलं आहे, ती बुडवून गेली आहेत. विजय मल्ला शेतकऱ्यांचं कर्ज एक्स्ट्रा 10,000 कोटी बुडवून गेला आहे, त्याचं यांनी काय केलं? 15 लाख तुम्ही प्रत्येकाच्या खात्यात देणार होता, त्याचं तुम्ही काय केलं? 15 लाख तुम्ही खात्यात देणार होता, त्याचं तुम्ही काय बोललं ना? आता जसं जे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारला की दिशा त्यांची, ते स्वतःच अगोदर दिशाही नाहीत, जे 70,000 कोटी घोटाळा करून स्वतःचं करायला जाणारे. ठीक आहे. रघुनाथ दादा पाटील म्हणतात की शरद जोशी यांची संघटना फोडण्याचं पाप राजू शेट्टी यांनी केलं. मग पाप राजू शेट्टी यांनी पाप केला असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, तुम्ही 2 वेळा खासदार झाले, एकदा आमदार झाले, म्हणजे कुठं तर लोकांचा संग्रह आहे म्हणून आले, पण आम्ही कधी कुणाच्या सुपाऱ्या घेऊन उभा राहिलो नाही की किंवा आपली किंमत 2-3 हजार मताची असताना सुद्धा तुम्हाला एक महाराष्ट्राचं विचारवंत नेतृत्व म्हणून समजलं जातं, पण ते कुठंतरी सुपाऱ्या घेऊन तुम्ही उभा राहणं हे बंद करावं. कोण घेत आहे? कोण? रघुनाथ दादा सुपाऱ्या घेऊनच उभा राहतात. रघुनाथ दादा सुपाऱ्या घेऊन उभा राहतात. बोला. असं काही नाही आहे. आता जर हे बघितलं तर हे एक वेळ पहिल्यांदा 2009-10ला जे खासदार झाले राजू शेट्टी, ते फक्त साखर कारखानदारांच्या जीवावर झाले. साखर कारखानदारांना FRPचा कायदा आणायचा होता आणि त्यासाठीच तिने राजू शेट्टींना उभा करून त्यांना खासदार केलं, आमदार केलं, किंवा शेतकरी संघटना फोडून जे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम केलं, ते फक्त एकमेव राजू शेट्टी, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख ह्या सगळ्या मंडळींनी केलं आणि ह्या साखर कारखानदारांनी केलं. सुपारी घेऊन बोलतात असा आरोप केला. हे आरोप पूर्ण खोटा आहे. आरोप ह्यात काही तथ्य नाही. ठीक आहे. 15 लाखाचं काय झालं? कोण बोलणार होते? 10 लाख किती? त्यांना 10 का 15 लाख विचार. 15 का 10 का 15? या मतदारसंघात एवढा विकास दिसतो, मग मोदी साहेबांच्या बसणं खाली राज्यमंत्र्यांच्या परत मुख्यमंत्री इथनं हलनात, मग हा विकास तुमचा गेला कुठं? ठीक आहे. हर व्यक्ती के खाते में 15 लाख डालूंगा, त्याचं काय झालं? अहो, तिने पाठवलेले पैसे केव्हा खर्च केले त्याच्यानी माहीत नाही. त्यांचं कसं लक्षात येईल? 15 वर्षात 10 वर्षात त्या आपोआप खर्च होऊन गेले त्यांच्या ह्याच्यातनं. हे बरोबर भाजपचे कार्यकर्ते शोभतात की जे मोदी स्ट्रॅटेजी वापरतात ते जवाब बोलायचं, पण रेटून बोलायचं. चाललंय त्यांचं. ठीक आहे. 50 कोके गाड्यांचा विषय. तुम्ही आंदोलन मग तुम्ही इलेक्शनसाठी करताय, म्हणजे 5 वर्ष आंदोलन का करायचं? खासदार व्हावं म्हणून. अजितदादांनी कार्यकर्त्यांना गाड्या का वाटल्या? सगळ्या जिल्ह्यात गाड्या वाटलेलं मला तर काय तो पैसे कुठून आणले असा अहो, अजित पवार दानतवान नेता आहे, तो असा काही सर्वसामान्य नेता नाही, राष्ट्रवादीवाली आहे. आता धैर्यशील पाटील आमच्याकडे होते, त्यावेळेस सगळं आम्ही जी बोलतो होती ते बोलत होती. आता असं का बोलतात माझ्या लक्षात येत नाही. आता अजितदादांनी गाडी दिली. अहो, त्यांची संघटना वाढायची, जिल्हाध्यक्ष गरीब असतात. कुठल्याच दिले कष्टातनं नाही ना, कुठलाच ते सांगतो काय मी सांगतो कुठलाच ते दिले. ते ज्यावेळी ह्या गटात होते त्यावेळी जसे आमची वाहवा करत होते आमच्या सगळ्या नेत्यांच्या, आमच्या पक्षांची, आणि आता का ते बोलतात तसं? ते 50 खोक्याचा पण आरोप केला ना. कुणाचा 50 खोके? शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आरोप. कुणी केलं विचारा बरं. आता कोण बोलला 50 कोके वगैरे? बोला. नाही भाऊ, मोदी साहेबांनी आजपर्यंत हे म्हणतात विकास केला, विकासाचं राजकारण आणि कशाचं राजकारण. आज खताचे दर काय झालेत, त्याचा शेतकऱ्यांना किती त्रास होतोय, ते खताच्या दरावर मोदी साहेबांनी बोलावं. भाजपनं सिलेंडरच्या दराचं काय केलं? 400 रुपयेचा सिलेंडर 1200 रुपयावर नेऊन ठेवला. पेट्रोलच्या दराचं काय केलं? आणि यांच्या मोदींनी 70,000 कोटीचा ज्या लोकांच्यावर 70,000 कोटी रुपयेचा आरोप केला, त्याच लोकांना 7 दिवसात पक्षात आपल्या घेतलं. अशा सगळ्या ह्या 2 वर्षात
पहिल्या एका शिंदेंना 40-50 आमदार घेतले, ते भागलं नाही म्हणून दुसरे अजित पवारांना घेतलं, ते भागना झालेत म्हणून परत आदर्श नेते एक घेतले, त्यांच्यापासून भागना झाले म्हणून नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? नाही ह्या मोदी सरकारनं सगळे भ्रष्ट लोक एकत्र घेतलेत, आरोप करायचा भ्रष्टाचाराचा आणि त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचं. म्हणजे मोदी सरकार भ्रष्ट आहे म्हणायचं हो, का? मोदी सरकार भ्रष्ट आहे, भ्रष्टाचारी लोक. सगळ्या भ्रष्टाचारांना मोदी सरकारने घेतलं. मी आज सांगतो, मी पक्ष स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पार्टीत आहेत. जे जे असे आरोप करतात ते सगळे आमच्याकडे आलेत, सगळे आलेत. आता हे पण येतील, आले नाही. आम्ही कुणालाही आमच्या पक्षात द्या म्हणून सांगत नाही. आता ते येतात, आम्ही नाही कशाला म्हणून. तुम्ही स्वतः घेतले असं ते सांगता. कशाला कुणाला घ्यायला? तुम्हाला सांगतो घ्यायला लागत नाही, आपोआप येतात. आपोआप म्हणजे आज जरी ते बोलले तर पुन्हा ते किती दिवसांना आमच्याकडे आहेत बघा. ठीक आहे. ईडी सीबीआयचं बाबा सांगताय. तुम्हाला एक किस्सा सांगतो. ज्यावेळी अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, ते गुजरातचे गृहमंत्री ज्यावेळी होते त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं देशात, UPAचं. 6 महिने त्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळी काय असं दबावतंत्र आत्ताच वापरला जातोय का? जो सत्यव आहे त्याचं कामच आहे दबावतंत्र वापरायचं. अहो ते आता राहू देईल, देशाचं सुद्धा राहू देईल. स्थानिक पातळीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी सुद्धा बोगस केस माझ्यावर 326 घालून 3 महिन्यात शिक्षक लागले. बोगस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं बोगस केस केल्या. त्याचा पुराव्याचा कड अशा संदर्भात मारामारी बोगस केस दाखवून. म्हणजे ह्यांचं सत्ता असले उद्योग अजिबात चांगले नाहीत आणि काही दिवसानं ते पुन्हा आमच्याकडे येतील. काही दिवसानं तुम्ही त्यांच्याकडे जाणार का? असं काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने असं कधी चुकीचं केसेस घालणं वगैरे असं केलेलं नाही. आता ते द्वेषापोटी ते आरोप करत असतील, पण ही निवडणूक चालली आहे देशाच्या भवितव्याची. ही निवडणूक चालली आहे देशाच्या भवितव्याची. निवडणूक चाललेली असताना आपण उगाच कुठला तर विषय कुठं तर नेण्यात अर्थ नाही. तर देशाविषयी, देशातल्या महागाईविषयी, देशात जो महागाईचा मुद्दा होता मगाशी त्याने सांगितलं. देश स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75 वर्ष झाले. 75 वर्षात दोन्ही काँग्रेस सत्तेवर आले. भाजप आलं, काँग्रेस आलं. बॅलेट पेपरची निवडणूक मतदानावर बटन दाबण्यावर आली. पण शेतकऱ्याचे जे प्रॉपरचे मुद्दे आहेत, दिवसा लाईट मिळत नाही शेतकऱ्याला, किंवा हमी भावाचा प्रश्न असेल. आत्ताच आमचे चुलते बाबांनी सांगितलं की खतांच्या किमती महागल्यात किंवा आणि महागाई वाढली. उसाला 5,000 रुपयेपर्यंत तुमच्या कारखानदाराला भाव घेऊन सांगा. स्कोडा गाडीतनं नेऊन युरियाचं पोतं रानात नेऊन टाकतो, काही अडचण नाही आम्हाला. आमच्या घामाचं दाम आम्हाला द्या, बाकी काही नाही. ठीक आहे. महागाई वाढली कुणामुळं? खताचे दर वाढले कुणामुळं? केंद्रातील सरकारमुळं खताचे दर वाढलेले आहेत. तो 400 रुपयाचं खताचं पोतं 1700-1600 रुपये झालेलं आहे. खतावरचा टॅक्स हिने GST 18% लावलेला आहे. अगदी स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा GST लावलेला आहे या सरकारनं. शाळेच्या मुलांना GST, तांदळावर GST, सगळ्यावर GST, खाण्यावर GST. ठीक आहे. सगळ्या गोष्टींवरती GST, खताचे दर वाढले. सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांची वाट लावण्याचं काम शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे. त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कृषी मंत्री होते, काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? कारखान्याचं काय यांचे दर दिला नाही, त्यांनी शेतकऱ्यांचे. आणि 5 खासदारावरची देशात पंतप्रधान होत्यात का? आणि त्यांच्याच पक्ष त्यांचा का फुटला, त्यांचा विचार पटत नाहीत म्हणून त्यांचं चिन्ह राहिलं नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवार एक तिने सांगावा. ठीक आहे. 5 खासदारावरती पंतप्रधान होतात. यांनी जे आरोप केलेला आहे, शरद पवार साहेबांनी काय केलं? शरद पवार साहेबांनी देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांची 70,000 कोटीची कर्जमाफी शरद पवार साहेबांनी केली. आजपर्यंत एक दिवस 50 वर्षात एक दिवस न थांबता शेतकऱ्यांसाठी काम करणारा नेता शरदचंद्र पवार साहेबच आहेत. 50 वर्षात शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी, युवकांच्यासाठी काम केलेलं आहे.
एक मिनिट तिकडे जाग्यावरती यायच नाही, जाग्यावरून हलायचं नाही कोणी. पण एक मिनिट येतोय मी. मला आता सांगा, अजितदादा शरद पवार साहेबांचे पुतणे, बरोबर आहे. मग हे म्हणतात तसं जर पवार साहेबांनी केलं असतं तर अजितदादा आमच्याकडे आले असते का? आले असते का? आले नाही. एक मिनिट, मग ते आले असते का? मग शिक्षण घोटाळा केला आहे तर मग हे अजितदादांचं काय ऐकत होते? हे अजितदादांचं काय ऐकत होते? आरोप होते, ऐका जरा सगळ्यांनी नीट ऐका. अजितदादा खंबीर माणूस आहे, आरोप त्यांच्यावर केलेले होते, त्यांनी पक्षात आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट का मिळाली? कोर्ट असं काय विकत मिळतं का? सांगू देत त्याने. ठीक आहे, तुमचा काय मुद्दा होता? आता जसं यांनी सांगितलं 70,000 कोटी शेतकऱ्यांची माफ केली का? ते 100% खरं आहे की त्याही केली. पण त्यांना माझा एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांची तुम्ही 70,000 कोटी माफ केली, ती कारखानदारी सगळी तुमच्या ताब्यात आहे. जो ज्या कारखान्याचा चेअरमन आहे तोच तिथला तुमचा विद्यमान आमदार आहे. मग जर तुम्ही 2 मिनटं जर समजा तुम्ही जर शेतकऱ्याला जर चांगला हमीभाव दिला असा तर शेतकऱ्याला कर्जबाजारी व्हायची गरजच राहिली नसती. तुम्ही ज्या अर्थी शेतकऱ्याला अजिबात तुम्ही हमीभाव देत नाही, त्याला उसाला दर देत नाही, त्याला प्रत्येक वेळी भांडावं लागतं. ती जर तुम्ही व्यवस्थित दर दिला यावेळेचा तुम्ही येत्या गळीत हंगामाचा आत्ता डिक्लेअर करा. शरद पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा कृषी मंत्री झाले, आमच्या शेतकरी संघटनेचे मित्र आमचे त्यांनी सांगितलं की SNPच्या कायद्याचं FRPत रूपांतर झालं. SNPच्या कायद्यामध्ये कारखानदारावर, संचालक मंडळावर जर शेतकऱ्याचं पैसे बुडवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची, फौजदारी करण्याची तरतूद होती. पण शरद पवार साहेब पहिल्यांदा कृषी मंत्री झाले आणि FRPचा कायदा मंजूर केला. त्यातली फौजदाराची 8 दिनी वगळली. आणि अजितदादांचा विषय आहे. आजच मी एक पेपरला बातमी वाचली. आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेबांच्यावर एक गंभीर आरोप केला. ही भटकती आत्मा आहेत. काय ही भटकती आत्मा आहेत हे अजित पवार गटाला मान्य आहे का? शरद पवार भटकती आत्मा आहेत. शरद पवार आत्मा आहेत. शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा आहे. शरद पवार देशाचे आत्मे आहेत. आज बारामती लोकसभा मतदारसंघात मोदींचा फोटो काढून अजित पवारांनी पोस्टर लावलेले आहेत. ठीक आहे, बोला. मुळात मोदींनी जनतेची दिशाभूल करून महागाईवर न बोलता, शिक्षणावर न बोलता, जनतेच्या मुद्द्यावर न बोलता या ठिकाणी आता ह्यांनी सांगितलं की आरोप सिद्ध झालेला नाही. अशी दिशाभूल करून भ्रष्टाचारी जी लोक आहेत त्या देशातली, ह्या लोकांना घेऊन ॲक्च्युली या ठिकाणी निवडणुकीला हे सामोरं जातात. या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींच्या बरोबर भाजप संपलेला आहे. आत्ता जर विचार केला देशाचा तर या ठिकाणी भाजप राहिलेलं नाही. आत्ता सुद्धा भाजप पक्ष आहे, भाजप नाहीच आहे. मुळात यांच्याकडे भ्रष्टाचारी एकत्रित करून आज जवळजवळ ह्या 578मध्ये 200पेक्षा जास्त उमेदवार हे इतर पक्षाचे आहेत. भाजप आहे कुठं? ठीक आहे, भाजप कुठं आहे? हे सगळं भाजपच आहे. आता विरोध नाहीच आहे. त्यांचे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. पहिली गोष्ट, थांबा अजून मला पुढं बोलते की. दुसरी गोष्ट, काँग्रेसच्या काळात हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, देशाची सगळी वाट लागली. आता भ्रष्टाचाराचा आरोप आहे का पंतप्रधान मोदी साहेबांनी केले 10 वर्षात? आहे का आरोप? आणि जे आले ते स्वच्छ प्रकारचे आता काम करायला लागलेले आहेत. तिने केलं का? अगोदर स्वच्छ होते का? कोण जे आले ते अगोदर स्वच्छ? हा बघा, आता आमच्या इथं व्यवस्थित आहेत सगळे. काय सांगाल, अगोदर स्वच्छ होते? पहिला जो घोटाळा केलाय तो पचवायसाठी भाजपमध्ये गेले, आता ते स्वच्छ आहेत. कसं आहे, करून भागला आणि देवपूजेला लागला अशातली ही पद्धत. तुम्ही करताय केलं हे माहिती आहे. आता हे म्हटलं की आता सगळे भाजपचं नक्कीच आहे. तुम्ही निवडणुकीनंतर तुमचा राष्ट्रवादीचा हा जो अजेंडा आहे, हा जो पट्टा घातलेला आहे तुम्ही अजित पवारांचा, हा सुद्धा राहणार नाही. तुम्हाला पुढच्या निवडणुका ह्या कमळावर राहणारच नाहीत. कारण ज्यांनी गद्दारी करून या सगळे भाजपमध्ये जातील असं बरोबर गद्दारी करून जे भाजपमध्ये गेलेत हे सगळे संपणार आहे त्या निवडणुकीमध्ये. कारण या ठिकाणी जनता गद्दारीचा विषय तुम्ही सांगताय भैया, मी सांगतो तुम्हाला त्याचा विषय. ज्या निवडणुकीला सामोरं गेलो ती भाजप शिवसेना युती म्हणून आपण सामोरे गेलतो. आणि तुमच्या नेत्यांनी काय केलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्यांच्यावर आपण आयुष्यभर संघर्ष केला, एकामेका समोर उभारलाय, त्यांच्या बरोबरीला नेऊन बसवलं. स्वाभिमानानं एकनाथरावजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, 40-50 आमदार आपलं करिअर सोडून
आयुष्याची वाट लावून घेणारा निर्णय घेऊ शकत नाहीत ना. सत्तेत असताना गद्दारी नाही. सत्तेत असताना सुद्धा आमदार का केले? सत्तेत असताना आमदारांचा जायचा विषय ते म्हणले की बाबा या ठिकाणी काँग्रेसबरोबर जातोय. आज तुम्ही कोणाबरोबर आहे? आज त्या ठिकाणी काय आहे? आज महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, आज जनता पूर्ण उद्धव साहेबांच्या पाठीशी काय? मग हाही प्रश्न आहे. कोणी बाहेर बसवलं? उद्धव ठाकरे नावाला एक वलय होतं. आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नावाला एक वलय होतं, एक धार होती. आम्ही सुद्धा आजही श्रद्धास्थान आमचे तेच आहेत, त्यांच्याच विचारावर आम्ही चालतोय. असं असताना त्या ठाकरे नावाचं वलय शरद पवार साहेबांच्या मांडीला लावून बसून यांनी संपवलंय. आता तुम्ही त्यांच्यावरती संपवलंय. आता तुम्ही त्यांच्यावरती का टीका करताय? रोज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोज प्रवेश होत आहेत. उभाटा गटातले रोज येतात. विडे आहेत का माणसं मागणं लागायला? का त्या शिवसैनिकांच्या मागे विडी लावल्या? ठीक आहे. सत्ताधारी असू दे, विरोधक असू दे, कोण इकडं जाऊ दे, कोण तिकडं जाऊ दे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोण सुद्धा बोलायला झालंय. आज देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी झाली. कांदा उत्पादक आज जळून गेला. ऊस उत्पादक शेतकऱ्यावर, कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आली. गुजरातवरून कांद्याची आयात झाली, गुजरातवरून झाली. संत्रा उत्पादक मारला गेला. सत्ताधारक असेल, विरोधक असेल, कोणीही शेतमालावर बोलायला तयार नाही. हॅलो, काय झालंय? सत्ताधारी लोक आहेत ना, राजकीय पक्ष, सगळे राजकीय पक्ष असे वागायला लागल्यात की शर्ट आणि आपण पॅन्ट ज्या पद्धतीने बदलतो, प्रत्येकजण आपला काहीतरी पाठीमागलं दडवायसाठी प्रत्येकजण रोज उठतो, ह्याच्यातनं त्याच्यात जातोय, त्याच्यातनं त्याच्यात जातोय. सर्वसामान्य जनता यात विस्कळीत झाल्या. ठीक आहे, ओके. गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली, मग महाराष्ट्राचा लाल कांदा निर्यातीला का परवानगी देत नाही? भाजप सरकार विरोधात, मोदींच्या विरोधात आता पूर्ण वातावरण बदललेलं आहे. आमचे मित्र अध्यक्ष म्हणले उद्धव ठाकरे साहेबांची क्रेज संपलेली आहे. तुम्हाला ह्या निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब काय आहेत हे समजेल. आता भाजपची क्रेज संपलेली आहे. भाजपवरती जनसामान्यात महागाई, भ्रष्टाचार, ज्या 2 वर्षात जे भाजपनं उद्योग केले, पक्ष फोडण्याचा उद्योग केलं, शिवसेनेसारखा मराठ्यांचा पक्ष फोडण्याचा उद्योग केला, राष्ट्रवादीसारखा शरद पवार साहेबांचा मराठ्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, हे संपत नाही म्हणून आणि त्या काँग्रेसमधल्या आदर्श नेत्यांना पक्षात घेतलं, काल परवा आणि ते मनसेंना बरोबर घेतलं. एवढं करूनसुद्धा त्यांना त्यांच्या सर्वेमध्ये अजून ते मायनस आहेत. महाराष्ट्रात भाजप युतीचा सुपडा साफ होणार आहे. 35 ते 37 जागा आघाडीच्या लागणार आहेत आणि आमच्या लोकसभा मतदारसंघाचे सत्यजित पाटील आबा हे 1 लाख मतांना निवडून येणार आहेत, ही मी आज ग्वाही देतो. काल शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना बाहेर बसा म्हणून सांगितलं, असं का करतंय? नाही ना, असं काही झालेलं नाही. हे चुकीचा संभ्रम पसरवायचा चाललाय. सॉरी, असा कुठलाही विषय नाही. तो व्हिडिओ व्हायरल झाला ना काल. असं काही नाही, सगळं चुकीचं आहे. मौत करून दाखवलेला जातोय, असा आरोप केले जातात. असं काही नाही. उद्धव साहेबांना कधी कोण असं म्हणू शकत नाही. उद्धव साहेबांचे नेतृत्व महाविकास आघाडीने मान्य केलेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट. ज्या बाळासाहेबांना भेटायला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मातोश्रीवर येत होता, त्या ठाकरे घराण्याचं एक गरिमा होती महाराष्ट्रात, देशात, जगात. ती गरिमा संपवण्याचं काम उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांच्या माध्यमातून केले, असा आमचा आरोप आहे. म्हणजे शरद पवारांनी शिवसेना संपवली. आता जसं शैलेशदादांनी सांगितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार हा 1 लाख मतांनी निवडून येणार आहे, असं शैलेशदादांचं म्हणणं आहे. मग माझं असं मत आहे की त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी हातकणंगले मतदारसंघ आणि सांगली मतदारसंघ दोन्हीची चाचपणी केलेली स्वतःच्या पुत्रासाठी, पण कुठेही काय हाताला लागत नाही म्हणून त्यांनी आता सत्यजित आबाच्या काळात ती मळ घातलेली आहे. लोक 1 लाखांना निवडून येणार ही जर गॅरंटी असती तर मग तुम्ही स्वतःच उभा राहायचं होतं. आमचं उघड आव्हान आहे. म्हणजे सत्यजित आबांना बळीचा बकरा बनवला असं लोक. तो माणूस मातोश्रीवर जाऊन त्यानं वारंवार तब्येतीची आणि त्याच्या गोष्टी सांगितलेली आहे की मला ती जमणार नाही. पण जर समजा तो माणूस उभारला नाही तर किमान आपल्या गळ्यात माळ पडेल. जबरदस्ती केली का? जबरदस्ती केली. पराभवाची छाया ज्यावेळी दोन्हीकडे तयार झाली
त्यावेळी ज्यांना सर्वे त्यांना रिपोर्ट आला की तुम्ही उभारला तर 2 तालुक्यात ते जमल, पण 4 तालुक्यात तिकडं जमणार नाही. भूमिपुत्र सत्यजित आबा भूमिपुत्र म्हणून आहेत म्हणून सांगतात, विधानसभेत 2 वेळा ते आमदार आहेत म्हणून सांगतायत. आज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना फक्त आमदार बच्चू कडू साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक होताना दिसत आहेत. एक भाषण सत्यजित आबांचं दाखवावं, शेतकरी प्रश्न मांडलेलं. सत्यजित आबांनी शाहवाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लुबाडायचं काम केलं. ठीक आहे, बोला. त्यांनी जे सांगितलंय, आमचे युवक नेते प्रतीकदादा पाटील यांना अजून भरपूर भविष्य आहे. त्यांनीच स्वतः आमच्या मतदारसंघातील हातकलंगडे मतदारसंघातील सगळ्या कार्यकर्त्यांचा रेटा होता, प्रतीकदादा तुम्हीच उभा राहावं. पण प्रतीकदादांनी स्पष्ट सांगितलं, मला अजून भविष्य आहे, मला अजून काम करायचं आहे, त्यानंतर मी उभा राहीन. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की पराभव समोर दिसतोय म्हणून पराभव समोर यांना दिसायला लागलाय. ह्यांचे नेते ऐका, पराभव नेते हे कार्यकर्त्यांना संधी देतात. पराभव समोर दिसत नाही. ह्यांच्या नेत्यांना ह्यांचे नेते आमच्या ह्यांचे नेते आमच्या आघाडीत यायला तयार होते, पण त्यांना आमचा पाठिंबा बाहेर न पाहिजेला आहे. म्हणजे परत उद्या हे भाजपबरोबर जायला मोकळे. मुळात हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळं जयंत पाटलांच्या पुत्राचा या ठिकाणी विषयच येत नाही. आणि महाविकास आघाडी आपली युती असल्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कोण द्यायचा हा सगळ्यांच्या. जयंत पाटील यांनी प्रतीक पाटलांसाठी दोन्ही मतदारसंघाची चाचपणी केली होती. त्यांनी स्वतः सांगितलं पत्रकार करण्याचा हा विषय दूर आहे, पण महाविकास आघाडीमध्ये जो वाटणीला जो आलेला आहे तो जो राष्ट्रवादीला आलेला नाही. त्यामुळं ह्या ठिकाणी तो चाचपणी कशासाठी? चाचपणी तो राज्याचे नेते आहेत, त्यांचं मत आहे. राज्याचे नेते असल्यामुळं भविष्यामध्ये जर उद्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आला, मला माहिती आहे, स्वतः जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी प्रतीकसाठी सांगली आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघाचे नेते आहेत. जर त्यांच्या वाट्याला हा जर मतदारसंघ गेला असता तर तेच उमेदवार होते. उमेदवारच नव्हता या ठिकाणी दुसरा. राष्ट्रवादीतून प्रतीक मतदारांनाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली असती. आता का उभा केलं? शिवसेनेकडे मतदारसंघ. ओके ठीक आहे. आता माझा एक प्रथम मुद्दा आहे, त्यांनी आता सांगितलं की साहेब कार्यकर्त्यांना संधी देतात. मग आता जो माणूस कधी शेतात गेला नाही तो माणूस चेअरमन आहे तुमचा आत्ता. मग कुठं तालुक्यात कार्यकर्त्यांच्या वडिलांची आता केस पिकली, पण त्यांचा कुणाचा मुलगा आहे का नाही की एखादा बाबा चेअरमन करावा? तुम्ही पहिल्यांदा संचालक करायचा होता, चेअरमन करायचा होता. जो तुम्ही विद्यमान चेअरमन दिला तो त्याला कुठल्याही त्या क्षेत्राला कळत नाही, तो कुठल्याही ऊसदराच्या आंदोलनाच्या चर्चेला कधी येत नाही. कोण येत नाही? विद्यमान चेअरमन यांची जी आहे प्रतीकदादा पाटील. राहिला दुसरा मुद्दा, जसं आता भैयांनी सांगितलं, आता त्यांचा दोर दुसऱ्याच्या हातात आहे तर ती त्याच्यावर प्रतिक्रिया काय देणार? कारण की त्यांच्या हातात कायच राहिलेलं नाही आत्ता. कारण की जरी पक्ष त्यांचा असला तर उमेदवारी जयंत पाटील साहेब ठरवतात कुणाला घ्यायचं, कसं करायचं. कारण की इथलंही उदाहरण नाही आणि सांगलीचंही उदाहरण नाही. यांनी फक्त मागणं पळायचं एवढं. यांनी जे सांगितलं, आमचे चेअरमन प्रतीक पाटील यांना शेतीतलं काही कळत नाही. त्यांनी यावून मी या सगळ्यांची त्यांची भेट घालून देतो. त्यांनी शेतीसाठी कारखाना व्यवस्थित चालवलेला आहे, एक सीझन झालेला आहे. ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, नवीन प्रयोग करत आहेत. ड्रोनद्वारे फवारणी करायचा प्रयोग त्यांनीच आणला आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांसाठी. ड्रोनद्वारे भविष्यात पुढचा आहे का, ड्रोनद्वारे देशाच्या जगाच्या पाठीवर शेती कशी चालल्या, ड्रोनद्वारे शेतीचं सर्वेक्षण करायचा प्रयोग प्रतीक पाटील चेअरमन साहेब झाल्यानंतर आणला. ड्रोनद्वारे शेतीचं ऊसावर कुठं रोग पडलाय, पिकावर कुठं रोग पडलाय, त्या बाहेरच्या देशातनं प्रयोग करून ह्या आपल्या मतदारसंघात आपल्या तालुक्यात प्रतीकदादाने आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे शेतीचं परीक्षण करायचं, त्या शेतीला कुठले घटक कमी आहेत हे करायचं काम केलं. आत्ताच आमच्या जमीन सुधारणा कार्यक्रम, आमचा समृद्ध भूमी अभियान प्रतीकदादांच्या माध्यमातून चाललं. एक शारपड जमिनी ज्या आपल्या मतदारसंघात तालुक्यात ज्या झालेल्या आहेत त्या शारपड सुधार कार्यक्रम प्रतीकदादांच्या माध्यमातून झालेलं आहे. अतिशय संवेदनशील आणि अतिशय हुशार, अतिशय ओके ठीक आहे.
विरोधक आलो. हमी भावाचा कळकळ आहे तर पाठीमागचे 100 रुपये 50 रुपये का वर्ग केले नाही त्यांनी? ड्रोनद्वारे शेतीचं सांगतायत. आमच्या हमी भावाचा प्रश्न मिटवा, आम्ही हेलिकॉप्टरनं सुद्धा. आणि आमचं एक मत आहे, ह्यांनी जसं सांगितलं म्हणजे ह्यांची आता अवस्था कशी झाली आहे, शेजाऱ्या घरात पाळणा हल्ला की तो आमच्यामुळं हल्ला, ही यांची भूमिका आहे. आता 2 मिनटं ऐकून घ्या. ज्यावेळी आम्ही भर दिवाळी दिवशी खरडा भाकरी का आंदोलन आम्ही केलं आणि प्रतीकदादांच्या बंगल्यासमोर जाऊन बसलो होतो की आमच्या व्यथा शेतकऱ्यांच्या ऐका, तरी त्यांना ते यायला ती बघायला वेळ नव्हता. त्यावेळी तुमचं शेतकऱ्याबद्दलचं संवेदनशील मत कुठं गेलं? बघा, ह्यांना आंदोलन आमचा कारखाना कायम चांगला दर देत आलेला आहे. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे कारखाने दर देत नाहीत तिथं आंदोलन करत नाहीत. ह्यांना जयंत पाटलांचाच कारखाना दिसतो आंदोलन करायला. सारखा कारखाना 3400 ते 3500 रुपये दर देतोय. दालमिया सारखा कारखाना 3400 3500 रुपये दर देतोय. इकडे आमचा निनाय देवी 3200 रुपये दर देतोय. आणि यांना तंबाटे देऊन जयंतराव पाटील साहेब तुम्ही 3000च्या वर द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांना आज बट्ट्यात आणायचं काम जयंत पाटील साहेबांनी केलंय. आणि दुसरी गोष्ट असे युवक नेते हे म्हणतात शेतकरी जर रस्त्याकडे जर नांगरत असेल तर निवड काय नांगर नेते मंडळी धरला म्हणजे शेतकरी होत नाही, एवढं लक्षात ठेवा. हॅलो, काय विषय आहे माहिती आहे का? आता यांनी आरोप काय केला की राजू शेट्टी आम्हाला बाहेरनं पाठिंबा मागत होते. ते आम्हाला मान्य आहे, आम्हाला मशाल चिन्ह लढा म्हणून सांगत होते. आज राजू शेट्टी साहेबांनी एवढी मोठी चळवळ उभा केली, स्वतःचा स्वाभिमानी पक्ष आहे. तो स्वाभिमानी पक्ष काय खड्ड्यात नेऊन घालायचा यांचं ऐकून? तुम्हाला जयंत पाटलांचाच कारखाना का दिसतो? जयंत पाटलांचाच कारखाना का? हो, काय जयंत पाटलांचाच कारखाना का? यांच्या हातून यांनी जर दर जाहीर केला ना सगळा जरा खरं तर जरा बघ, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे ह्यांचं कारखाना आहेत सगळ्यांचं, पण ह्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. पण कारखानदारी पण टिकली पाहिजे, शेतकरी पण टिकला पाहिजे, ही भूमिका खासदार राजू शेट्टी साहेबांची असल्यामुळं. मगाचे विक्रमभाऊ म्हणले की आम्ही साखर निर्यातीचा तो कर आहे तो माफ केला, पण ही भूमिका राजू शेट्टींची आहे आणि त्यांच्यामुळे ते माफ झाले. काहीही संबंध नाही. ही उगाच बाजारावर माळावर खडी काही निघाली ती काय संबंध यांचा? स्वाभिमानीवाले. आणि एक दुसरी गोष्ट, ही 5 वर्षापूर्वी भाजप चांगला आहे म्हणून आमच्याबरोबर आलतीत, सगळे आलतीत. कशासाठी आलते? आमच्याबरोबर पक्ष चांगला आहे, मोदी साहेबांचं काम चांगलं आहे, राज्यात काम चांगलं आहे म्हणून आमच्याकडे आलतीत. ह्यांचं आत्ता शैलेश दादांनी आत्ता आरोप काय केला की ह्यांना आमचाच कारखाना का दिसतो? आम्ही ह्यांचाच कारखाना नाही, सांगली जिल्ह्यातला वसंतदादांचा कारखाना सुद्धा तो आम्ही बंद पाडलेला. असं काय म्हणायचं काम नाही की ह्यांना आम्ही टार्गेट केलं. आणि मला यांचं आता इथं आव्हान आहे, तुम्ही आता गेलेल्या दराप्रमाणे आत्ताचं दिलेले पैसे किती आहेत आणि मागचे किती तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्क केले आहेत ह्याचा तुम्ही एकदा खुलासा करावा सगळ्यांसमोर. तो ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी, बघा ही निवडणूक कारखान्याची नगरपालिकेची नाही, ही निवडणूक कारखान्याची नगरपालिकेची नाही, ही देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळं देशात काय चाललंय, देशाची अवस्था काय, देशात जरी निवडणूक असली तर सामान्य नागरिकच मतदान करणार नाही, सामान्य नागरिकच मतदान करणार. शेतकरी ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे. देशाच्या प्रश्नावर विषय मांडा. देशात महागाईचे काय चाललंय, देशात भ्रष्टाचार कसा चाललाय. देश हा 80% शेतकऱ्यांचा आहे आणि ही देशातली इलेक्शन आहे ती शेतकऱ्यांच्या विषयावर आहे. सत्ताधारी असून द्यात, विरोधक असून द्यात, हे कुठल्याही शेतीमालावर हमीभावावर बोलायला तयार नाहीत. संचालक ठीक आहे. दर वाढवले तर महागाई म्हणतात, दर कमी केले तर दर मिळत नाही म्हणतात. मग आता वागायचं कसं सांगा बरं? कसं वागायचं? स्वस्ताई केली तर ह्यांची वरड आणि दर वाढले तरी ह्यांची वरड. आता बाबा 5 खासदार आहेत तुमच्या वाटणीला. केंद्रात भाजप सरकार येणार आहे, राज्यात महायुती सरकार येणार आहे. तुमचे 5 खासदार काय करणार आहेत? आले तर 5 कशी होतील? 5 येणार नाही तो 0. किती येणार? भोपळा किती येणार? 1 येणार नाही, एकही खासदार येणार नाही म्हणतात. महाराष्ट्रात 35 खासदार महाविकास आघाडीचा विजय होणार आहेत आणि ते तुम्ही निकाला दिवशी तुम्हाला समजेल.
देशातलं सरकार निश्चित बदलणार आहे. 275 खासदारी आमच्या विकास आघाडीची. मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे की 2014ला जे भाजप सत्तेत आलं त्यावेळेला उत्पादन खर्च अधिक 50% नफा देणार आणि 2024 म्हणजे 2022 पातूरच दुप्पट करणार असं आश्वासन दिलं होतं. त्याच्यावरती सिपा संघटनेमार्फत भारतीय सिपा संघटनेमार्फत रघुनाथ दादाने भारतीय किसान संघ सिपा या संघटनेमार्फत रघुनाथ दादांनी सुप्रीम कोर्टात 376/11 याप्रमाणे याचिका दाखल केली होती. हा याचिका क्रमांक आहे. त्याच्यावर भाजपनं म्हणजे मोदी सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं की उत्पादन खर्च अधिक 50% नफा आम्ही देणार नाही. ओके, एक मिनिट. ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. आणि देशात मोदी सरकारनं जे महिलांसाठी सक्षमीकरण आणि सबलीकरण दिलं आहे ते फक्त मोदी सरकारने दिलेलं आहे. आणि यासाठी फक्त आणि फक्त धनुष्यबाण. ठीक आहे. आता सांगितलं रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेने काय सांगितलं की भाजपनं काही बरोबर केलेलं नाही. मग ते भाजपबरोबर एकदा विधानसभेला उभं राहिलेले होते, एकदा लोकसभेला उभं राहिलेले होते. मग आमचे विचार व्यवस्थित असल्याशिवाय ते आमच्याबरोबर आलेच का उभं राहिले? भाजपसोबत का गेले? त्यांचे विचारच पण पटले नाहीत म्हणून त्यांच्याबरोबर परत नंतर गेले नाहीत. ज्यावेळेला त्यांचे जे तिने विचार सांगितले होते त्या पद्धतीनं आम्ही काम करतो असं तिने आश्वासन दिलं होतं. त्याने सभेत सगळं सांगितलं होतं भाजपसारखा पक्ष चांगला नाही म्हणून. पुन्हा कसं काही झालं असं अचानक? ठीक आहे. कांद्याचं देशात बंपर उत्पादन झालं. कांदा यांनी जीवनावश्यक वस्तू सरकारनं टाकला. कांदा जर कुणी खाल्ला नाही, कांदा जीवनावश्यक वस्तू होऊ शकते का? कांदा जर खायला असला गाजर खावा, मुळा खावा, पण कांदा का तुम्ही बरं जीवनावश्यक? गुजरातचा कांदा निर्यात केला, महाराष्ट्राचा का नाही? महाराष्ट्राचा लाल कांदा का निर्यात केला नाही? ना आता ह्यांना कुठं माहिती आहे कुठला कांदा निर्यात केला नाही? ह्याच्याकडे आहे का प्रूफ? आहे का यांना माहीत? आणि दुसरी गोष्ट, हे आमचा भाजप चांगला आहे म्हणून सगळे आमचे समर्थन करणार होते सगळीच. आणि आता हे बोलते केव्हा पण बदलतात, ही कधीही बदलतात. आणि उद्या धैर्यशील पाटील तर कट्टर समर्थक होते, आता का गेले माहित नाही आम्हाला. भावनी मुद्दा मांडला. आता मगाशी त्यांनी ते पण सांगितलं की ती किसान सन्मान योजना 6,000 रुपये ती दर महिन्याला 500 असं वर्षाला 6,000 रुपये देत्या. पण भावना असं माझं विचार नाही की जो प्रत्येक माणूस ते सुद्धा स्वतः शेतकरी आहे, त्यांच्यासुद्धा पोल्ट्री आहे. त्यांनी असं विक्रमांच्या त्यांनी असं सांगायचं काम नाही की आम्ही फक्त विकासावर जगतोय. ती जगत्यात शेती करूनच. मग जे तुम्हाला शेतात जे खत लागतं हे किमान मी म्हणतो यांना शेती करायला 1,00,000 रुपयाचं जर खत लागत असेल तर त्याच्यावर तुम्ही 18% GST वसूल करता. म्हणजे तुम्ही थांबा तुम्ही 18,000 रुपये विक्रम भाऊंचा पक्ष त्यांच्याच खिशातनं 18,000 काढून घेतो आणि पुन्हा 6,000 मागे देतो. पंतप्रधान आवास योजना चालू आहे. शहरासाठी 2.5 लाख रुपये देत आहे आणि ग्रामीण खेड्यासाठी 1.5 लाख रुपये देत आहे. मग खेड्यातला माणूस काय माणूस बिनूस नाही का असं काहीतरी सांगा. शहरासाठी 2.5 लाख रुपये बोला. एका बाजूला निधी मोठी हे मान्य करतात. प्रधानमंत्री आवास योजनेला 2,70,000 रुपये त्यांना प्रत्येक घरकुला अनुदान आहे. पुन्हा त्यानंतर GST ही मनमोहन सिंगांनी लावलेलं, आम्ही काय लावलेलं नाही त्याच्यात. आणि जरा जनावरं पाळायची, शेणखत चांगलं रासायनिक केल्यापेक्षा आपलं विषारी पीक कशाला पिकवायचो त्याच्यात मर्यादित घालायचं. त्याच्यात रासायनिक खत घालताना अहो हे भाजपनं आता देशावर परिस्थिती जनावरं पाळायचीच आणलेली आहे. आम्ही जनावरच पाळायची, हिने जनावरच आम्ही पाळायची. भाजपनं अवस्था शेतकऱ्यांची नव्हे सगळ्यांची चांगल्याला जनावरं पाळायला लावणार आहे. म्हणजे आता भावनी जर सांगितलं का नाही खत जरा कमी प्रमाणात घालायचं, विषारी कसं घालायचं. उद्या ह्यांचं असं म्हणतील जर अंड्याच जर पडला तर कोंबडीला म्हणतील अंड कशाला द्यायचं. बोला काय ही जी विरोधी पार्टी आहे ही काय वैचारिक पार्टी नव्हे. ह्यांना काय कळतच ना आपण काय बोलतोय काय नाही. सगळे आमच्या समर्थक. एक खासदार अपक्ष निवडून तर ते काय करू शकते तो काय चालणार. 2 मिनटं संसदेमध्ये 2 मिनटं सुद्धा बोलायला मिळत नाहीत. 2 मिनटं बोलायला मिळत नाहीत. त्यावेळी आमच्याबरोबर आमच्या सत्तेत असताना संसद का ही करून घेतलं नाही.
मागण्या मान्य करून घेतल्या नाही त्यावेळी मोदी सरकार चांगलं, सगळं चांगलं, काही नाही. आज भाऊ म्हणतात एक खासदार जर गेला तर काय करू शकतो तुमचा. आज विधानसभेत तुमच्या बरोबरच आम्ही एक मिनिट आम्ही विधानसभेत एकटाच बच्चू कडू आहे, पण स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर करून आम्ही भावना माझा असा प्रश्न आहे. थांबा भावना माझा थांबा की थांबा भाऊ थांबा ऐकायचं थांबा जरा नाही ऐकायचं. जाग्यावरनं कृपया कोणी हलू नका, जाग्यावरनं हलू नका. आता दिव्यांगन ते मंत्रालय केलं. आता बच्चू कडू साहेब किती वर्ष आमदार आहेत? 4 टर्म 20 वर्षात त्यांनी का केलं नाही? का केलं नाही मला या प्रश्नाचं उत्तर द्या. परंतु आमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिव्यांगन मंत्रालय केलं का नाही सेपरेट? कोणी केलं? मग आम्ही केलं. त्यांना का जमलं नाही? 20 वर्षात त्यांना का जमलं नाही? 20 वर्षात माझा भावना प्रश्न काय आहे की भाऊ तुमचं तर सरकार आहे 10 वर्ष झालं, आमची भूमिका काय आहे? तुम्ही ऐकून घ्या की होतो ऐकून थांबा. ज्यावेळी तुम्ही मला सांगा तुम्ही ज्यावेळी आता तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे की दुसरी गोष्ट आमची अशी आहे तुमच्या सत्तेच्या काळात तुम्ही तुमच्या सत्तेच्या काळात तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला, तुम्ही राम मंदिर उभा केलं, त्याची मला आत्मीयता आहे की आमचा आहे, आम्ही त्यांना मानतो. पण ज्या 9 वर्ष झालं छत्रपतींच्या स्मारकाचा ज्यावेळी नारळ फोडला पंतप्रधानांनी, त्याचं अजून काय झालं 9 वर्षात? त्यांची अजून का वीट बसली नाही त्याचा यांनी खुलासा द्यावा. ठीक आहे प्रश्न घेऊ मागे चला तुमच्या जागेवरती चला. अहो ह्यांना काय चाललंय माहितीच नाही ना, कसं कळणार यांना सांगा. आमचं अटल बिहारी वाजपेयींच्या बसणं जो भारतीय जनता पार्टीचे जाहीरनामा आहे ते सगळं पूर्ण करण्यात आलं. आता यांचा आरोप आहे जम्मू काश्मीर जे लाल चौकात तिरंगा फडकवा येत नव्हता हे विषय काढतात काही. 370 कलम रद्द केलं, राम मंदिर बांधलं, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना चालू केली, तरुणांना मराठी तरुणांना 10 लाख रुपये बिनव्याजी द्यायचं इस्लामपुरातनं घोषणा केली. या ठिकाणी हे करून ह्यांनाही माहीत आहे, तरुणांना दिशा दिली. अहो तिथं आणि त्याची मर्यादा वाटली पण आणि पुथ्याचं काम चालू ह्यांना माहीत कसं असेल? ठीक आहे ओके ठीक आहे. हे आमचे मार्गदर्शक मित्र विक्रमभाऊ पाटील सांगतात मोदी सरकारनं 70,000 कोटी 70,000 लाख लोकांना धान्य देते ती. 80 लाख किती 80 कोटी लोकांना 80 कोटी लोकांना किती भाऊ 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतात असं हे भाजप सरकार म्हणतंय. 80 कोटी लोकांना भिकारी केलंय मोफत धान्य देऊन. मोफत धान्य देते त्यांना लाज वाटली पाहिजे भाजप सरकारला. 80 कोटी जनतेवर शासनाचं मोफत धान्य घ्यायची वेळ आणली भाजप सरकारने. जनतेला भिकारी बनवलं का? या सामान्य माणसाला पहिल्यांदा भिकारी म्हटलं ह्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो या ठिकाणी. अहो सर्वसामान्य लोकांना जर आपलं शासन त्यांचे आर्थिक स्रोत स्ट्रॉंग होण्यासाठी जर धान्य देत असेल तर ह्यांच्या पोटात का दुखतंय हो? ह्यांना का त्रास होतोय का? धान्य यांना पाहिजे का? म्हणजे दिलं तरी बॉम्ब आणि नाही दिली तरी बॉम्ब यायची. ठीक आहे आता थोडंसं शांत. पुढचे प्रश्न घ्यायचे आहेत का नाही आपल्याला? मला एवढंच म्हणायचं होतं की 80 कोटी लोकांना धान्य देऊन जगवायला लागतंय. यांना त्याची लाज वाटत नाही. मोठेपणानं सांगतात आम्ही देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो. म्हणजे त्यांना गरिबीत किती नेलंय. म्हणजे 80 कोटी प्रश्न घ्यायचे आहेत, थोडंसं हे करा. 80 कोटी लोकांना गरिबीत नेलंय असं त्यांना मान्य करते ते स्वतः. ठीक आहे मगाशी शैलेश आपलं रेशनिंग किती दिवस चालू होतं? किती दिवसापूर्वी रेशनिंग बंद झालं? रेशनिंग दुकानचं बंद किती दिवसापूर्वी झालं? आपल्या घरात गॅस चाललेलं त्यावेळी बंद किती दिवस झालं? घरचं रेशनिंग चालू होतं ते बंद किती दिवसापूर्वी झालं? किती वर्ष? 10 वर्ष 10 वर्ष. हां आता रेशनिंग सर्वांना चालू होतं.
त्यांच्यासुद्धा रेशनिंग चालू होतं. मग ती बेकारी होतीत का सांगा. अहो देशानं धोरण ठरवलं, सामान्य माणसाचं ठरवलं, असलं कशाला गरिबांचा अपमान कशाला. या इथं उपस्थित असणाऱ्यापैकी सुद्धा कोणतं आणत असेल आनंदाचा शिधा जे आहे प्रत्येकाच्या घरात देण्यास काम केले. याचा अर्थ असा नाही की जनता भिकारी आहे. ठीक आहे, इकडं या ठिकाणी मोफत रेशनिंगचा जो विषय आहे तो आत्ता खरोखर ज्या लोकांना गरज आहे त्यांच्या घरातच ते मोफत रेशनिंग जायला लागले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये या इस्लामपूर शहरातील माजी 3 नगराध्यक्ष आणि 17 ते 18 नगरसेवकांच्या घरात रेशनिंग जाते. त्यांना गरज आहे का रेशनिंगची? आहे गरज. सर्वसामान्य लोकांना रेशनिंगची गरज आहे. त्या लोकांना रेशनिंगची काही गरज नाही. विक्रम भाऊने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की उत्पादन खर्च अधिक 50% नफा भाजपनं देतो म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टात तिने देणार नाही असं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. ह्याचं उत्तर अजून मला मिळालं नाही. भाजप सरकारनं 2014मध्ये उत्पादन खर्च अधिक 50% नफा देणार म्हणून ते सत्तेत आले. त्यानंतर रघुनाथदादांनी सिपा संघटनेमार्फत जे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली 376/11 याप्रमाणे, त्याच्यावर भाजप सरकारनं उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा देणार नाही असं तिने म्हटलं. बोला. हे सगळं खोटं बोलतात तुम्हाला मी सांगतो. देशातले किती राज्य आलेत देशावर सत्य हो त्यांना माहीत आहेत का? सगळे शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हे सर्व आरोप खोटे आहेत. आता 400 खासदार आमचे निवडून येणार आहेत. यांचं फक्त आता नुसतं ऐकू यांना बोलायचं काय. ओके, ठीक आहे. इकडं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोक आहेत. मगाशी शेतकरी संघटनेनं आरोप केला की आत्ता इथले जे उमेदवार आहेत सत्यजित आबा पाटील यांच्या पाळण्याची दोर राष्ट्रवादीकडे आहे. काय सांगा? चुकीचं आहे. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि या ठिकाणी विद्यमान आमदार असल्यामुळं राष्ट्रवादीचा शिराळला विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळं त्यांनी जबाबदारी स्वतः घेतलेली आहे आणि जबाबदारी घेण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रित आल्यामुळं जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळं कुणाकडे दूर दिले वगैरे हा विषय चुकीचा आहे. ओके, ठीक आहे. आता आपला ही लढाई शेतकरी आणि कारखानदार यांच्यामध्येच आहे. आणि कितीतरी काय म्हणलं सत्यजित आबांनी ज्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्याकडून लोक जे शेअरचे जे रक्कम गोळा केल्या, मग कारखाना आणि ती जागा आज कुठं आहे आणि कारखाना का उभा राहिला ह्याचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यावं. ठीक आहे. आता विकासाचे प्रश्न आपण थोडेसे थांबवतोय. एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मराठा आरक्षण. खरंच मराठ्यांना आरक्षण मिळालं का? नाही मिळालेलं. नाही मिळालेलं. मिळालेलं आहे. धैर्यशील पाटील यांच्या गावात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणासुद्धा केलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला मुख्यमंत्री आहे की एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मांडी घालून बसला आहे आणि तो स्वतः मराठा असल्यामुळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीरपणे शपथ घेऊन त्यांनी डिक्लेअर केले कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर बाबीत बसून मराठा समाजाचं आरक्षण हे कायम करणार आहेत. आणि जो शब्द वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिरस्ता आहे शिवसेनेत, शब्द देताना 100 वेळा विचार करायचा आणि त्या पद्धतीनंच एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे मराठा समाजाचं आरक्षण हे मिळणार म्हणजे मिळणार. त्यांच्यावरती अजून एक मिनिट कोर्टात गेले. ठीक आहे. त्यांच्यावरती अजून एक आरोप आहे की तो एकनाथ शिंदेनी जो GR काढला तो GR काढून मराठा समाजाची फसवणूक केली. अजिबात नाही. 2014ला सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये अशाच पद्धतीनं मराठा आरक्षणाचा मसुदा तयार करून हायकोर्टामध्ये दाखल केलेला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी वकीलच दिले गेले नाहीत. तो त्या निकाली पडला, बाजूला निकाली काढला गेला. त्यानंतर आत्ता जे सगळे निकष तपासून महाराष्ट्र राज्यात पूर्ण कुणबी मराठा याचा पूर्ण अभ्यास करून जवळजवळ 2-2.5 महिने धैर्यशील पाटील सगळी शासकीय यंत्रणा ह्या कामामध्ये होती. ओके. आता मला एक सांगा, एक तर राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या दोघांनी मराठ्यांच्यासाठी जेवढं केलं आहे एवढं कुठल्याही या पूर्वीच्या सरकारनं केलेलं नाही. मग आता हे जे आरोप करतात, आता आमच्यासमोर उभं राहिलेले सगळीच, त्यांची 40 वर्षे होती, तिने का केलं नाही मराठ्यासाठी आरक्षण? का केलं नाही? मनोज दादांना उपोषण करायला लागलं, 2-2, 3-3 महिने उपोषण चाललं. पण राजू शेट्टी साहेबांनी 2011 साली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लोकसभेमध्ये विषय मांडला. बोला. हे जे सांगतायत ह्या सगळ्या भूलथाप आहेत. कारण आज देशाचे गृहमंत्री जर सभेत सांगत असतील की उद्या आम्ही सत्तेवर आल्यावर सगळं आरक्षण रद्द करणार आहे, मग SC असेल, OBC असेल, NT असेल, ह्या सगळं आरक्षण रद्द करणार असेल, तर मग
मराठा आरक्षणाचा विषय येतो कुठं? पूर्ण आरक्षण रद्द करण्यात. त्यामुळं ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ऑल ओव्हर सगळं ऑल ओव्हर आरक्षण रद्द रद्द करायचं आहे. त्यामुळं आता आरक्षणाचा विषयच राहणार नाही. ठीक आहे, काय सांगा? आता मला सांगा, पवारसाहेबांनी काय लिहिलं, मराठा तरुणांनो आरक्षण मागणी बंद करा. का? म्हणजे का? आता ते त्यांना विचारा की, त्यांना विचारा. भाजप सरकार आरक्षण ही देणार नाही. भाजप सरकार हे हिंदू आणि जातीवादीच्यात बांधणं लावून ते देणार नाही, म्हणून ते रागा वैतागानं बोललेले भाषण स्टेटमेंट आहे ते. ज्या अनुषंगानं मराठा आरक्षणासंदर्भातला विषय ही महाविकास आघाडीला असं पळून जायची सवय आहे बघा, कायम चर्चेतनं पळून जायची सवय लागली आहे. महाविकास आघाडीला ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक केली त्यामुळे या महाविकास आघाडीला चर्चेतनं पळून कोण चाललंय? कोण चाललेत? या इकडे, या इकडे सगळे बोला. मुद्दा तुमचा. ज्या अर्थी मराठा आरक्षणासंदर्भातला जो मुद्दा उपस्थित झाला, प्रथमतः 2009ला राजू शेट्टी ज्यावेळी पहिल्यांदा खासदार झाली त्यावेळी तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणावर पहिल्यांदा संसदेत विषय मांडला. त्यानंतर ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले त्यावेळी सुद्धा स्वतः राजू शेट्टींनी जाऊन तिथं भेट दिली, कारण की ते प्रत्येकी कोणत्याही समाज सगळ्याच नेत्यांनी भेट दिली ना. सगळ्या पहिल्यांदा राजू शेट्टी साहेब भेट गेले. पण आता आमचं मत असं आहे की आम्ही कुठलीही जातपात न मानता सर्व पक्षांना सर्व तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यावर आरक्षणासंदर्भात किती बोलले आणि त्यांनी किती प्रश्न मांडले. आणि जसं आता यांनी भावांनी दाखवलं तसं की ते पवारसाहेबांनी सांगितलं आरक्षण, मग ह्यांनी सत्तेत असताना इतक्या वर्षांना आरक्षण का लागलं? 1947पासून काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, शेवटचा. खरं तर शेतकऱ्यांची मुलं ही गरीब आहेत आणि त्यांना हे आरक्षण पाहिजेलच. पण राष्ट्रवादी असून दे, काँग्रेस असून दे, भाजपवाले असून दे, शिवसेनावाले जरी असले त्यांचा कार्यकर्ता सक्षम झालेला आहे आणि त्यांना त्या आरक्षणाची गरज नाही. त्यासाठी गरज नाही, त्यासाठी ते कायम विरोध करत असतात आरक्षणाला. कोण विरोध करत असतात? हे भाजपवाली सगळीच राष्ट्रवादीवाली. हो, त्यांना काय झालं मला काही समजणं झालंय. एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलंय आणि मराठी तरुणांना शेतकरी हे काय सांगतात 15 लाख बिनव्याजी आहेत, ह्यांना मिळतात. कुठे मिळतात? मी त्यात सगळं तुम्हाला देतो. या शहरात 1000 तरुणांनी, तालुक्यामध्ये 1000 तरुणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे 1000 तरुणांनी कर्ज घेतलेले आहेत. 15-15 लाख रुपये बिनव्याजी आहेत. हिने कोणी दिलेत का? बोला तुमचा आरक्षणाचं पाप हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी जर खोडा घातला नसता तर मराठाला आरक्षण भेटला. पाप केलं म्हणजे नेमकं? एक मिनिट मी घेतो ना प्रश्न, घेतोय प्रश्न. पाप केलं म्हणजे नेमकं काय केलं? ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना का झालं नाही? 5 वर्षे ते स्वतः सत्तेत होते, मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? ज्या अर्थ मगाशी जसं सागरभाऊनी सांगितलं की आमच्या कामेरी गावात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की आम्ही मराठा आरक्षण कायद्याच्या आखोडीत बसवून देऊ, तसं त्यांचेच आता जे विद्यमान खासदार आहेत ते आमच्या घराच्या पुढचा नारळ फोडून गेलेत. 8200 कोटीचे त्यात आमच्या गल्लीचं नाव असेल, पण ती खासदार बी तिकडं आहेत आणि ती रस्ता बी तिकडं आहे आणि सगळंच तिकडं आहे. खासदार बी तिकडे, रस्ता दोन गोष्टी. बोला. एक मिनिट ते सांगतो. स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्हाला माहिती आहे आचारसंहितेत कामं होतेत का? कामं केलेत की नाही शेट्टी साहेबांनी? तुम्ही बोला तुमचा मुद्दा बोला. एक मिनिट. मंजूर होऊन नारळ फोडून रस्त्याचा मुद्दा. एक मिनिट जरा तिकडे चला. काम पण तिने सुचवलं. एक मिनिट. कामेरी रस्त्याचा मुद्द्यावर बोला. रस्त्याचा विषय नाही. कामेरी गावात जुन्या चावडीसमोर धैर्यशील पाटलांच्या घरासमोर गट्टर आणि रस्ता आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते दिबा पाटील त्यांच्या मागणीवरनं ते धरलेलं काम होतं. काम मंजूर आहे. तिथलं त्यांच्या स्थानिकचा कोणतरी उपसरपंच आहे त्यानंच घेतले. ओके ठीक आहे, बोला तुमचा मुद्दा. देवेंद्र फडणवीसांच्यावरती त्यांनी आरोप केले मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांचे. देवेंद्र फडणवीसांनीच या महाराष्ट्रात पहिल्यांदा आरक्षण दिलेलं आहे. आणि आत्ता ते जे बोलतात त्यांचे नेते 30 वर्ष सत्तेवरती होते, त्यावेळी काय करत होते? का तिने आरक्षण दिलं नाही? मराठ्यांना विरोध करायचा, मुस्लिमांना विरोध करायचा, मुस्लिमांना सांगायचं भाजप जातीवादी आहेत, ही जातीवादी आहेत आणि अशी मट्ट मिळवायची. राष्ट्रवादीवाली जे आमचे आरोप करतात ते शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा जातीवादी आहे. थेट आरोप आहे.
पवारसाहेबांचा पक्ष पुरावा देतो म्हणतात. महात्मा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारा शरद पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे जातीवादी कोण आहे ते त्यांनीच सांगा. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं चालणारे पवार साहेब आहेत. राष्ट्रवादी पक्ष आहे. त्याच्यामुळे जातीवादी कोण आहे हे देशाला सगळ्या माहीत आहे. ओके, ठीक आहे. वेळ खूप झालेला आहे. आपण एक कार्यक्रम थांबवतोय. बोला, शेवटचा मुद्दा तुमचा. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची दाणं सुद्धा यांच्यात नाहीत, म्हणजे जातीवादी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी मुंबईत जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना अरबी समुद्रात जे स्मारक उभा करायचं आहे, मोदी साहेबांनी येऊन तिथं पूजन केले. अजून त्या स्मारकाचं काय झालं ह्याचं त्यांनी उत्तर द्या. काय झालं स्मारकाचं? काय झालं, ही बरेच दिवस झालं मुंबईला गेलेले नाहीत. तेव्हा नेमकं काय झालं त्याचं मार्ग ह्यांना माहीत नाही. त्यांनी माहिती करून घ्या मग सांगा. ठीक आहे. या मतदारसंघात शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला दोन्ही पक्ष असतील किंवा विद्यमान खासदार हे अपयशी ठरलेले आहे. याचं उत्तर शेतकरी 4 जूनलाही शिट्टी वाजवून दाखवणार आहे. ओके, एक मिनिट. कसं अपयशी ठरलेलं आहेत? 8,000 एक मिनिट सांगतो. 8,200 रुपये 200 कोटी रुपयाची कामं केल्यात ते खासदार निष्क्रिय. आणि ज्या 2 महिन्यात 2 महिन्यात नवा एका दिवसात होऊन जाईल, पण झाली का नाही? आणि यापूर्वी 10 वर्ष मग यांचे खासदार होते, किती कामं केलेत त्यांना विचारा. एक काम करू दाखवलं तुम्ही 10 वर्षात किती केलं दाखवा. काम केलं का त्यांनी? विकास कामं केले ना. 8,200 कोटी रुपयाची कामं स्वातंत्र्य काळापासून जेवढे खासदार झाले त्यांनी केलेले नाहीत, आणि आमच्या खासदारांनी केल्यात. म्हणजे 8,200 कोटी कामं केलं निष्क्रिय, आणि ज्यानं काहीच काम केलेलं नाही तो लोकप्रिय. तुम्ही हातकणंगले मतदारसंघामध्ये फिरला तर 90% लोक सांगतील धैर्यशील माने कोण. राजू शेट्टींनी विकास इथपर्यंत तुमचा उमेदवाराची ओळख करून द्यायला लागले. राजू शेट्टींचं काम जे आहे काय ते ऊस आंदोलन आणि दूध दर राजू शेट्टी साहेबांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा गोंधळ करायचा. शेवटचा प्रश्न आहे. एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट. ओ कोण आहे? थांबा ना जरा. शेवटचा प्रश्न आहे. हातकणंगले लोकसभा या ठिकाणी मतदारसंघात बाजी कोण मारणार? शेट्टी साहेब. राजू शेट्टी. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी. धैर्यशील माने 2 लाख माने. एकच वादा रघुनाथदा. धैर्यशील माने. सत्यजित आबा या ठिकाणी एकनिष्ठ शिवसैनिकाचाच विजय होऊन सत्यजित आबाच निवडून येणार. 1.5 लाख मताच्या लीडने सत्यजित आबा आले. 1.5 लाख. 2 लाख मतांनी सत्यजित आबा निवडून येणार. सत्यजित आबा बाजी मारणार. राजू शेट्टी. ओके, या ठिकाणी आपण या बोलबिंदास कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलंय हातकणंगले लोकसभा या ठिकाणी मतदारसंघाची धैर्यशील माने, त्यानंतर राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील आबा या ठिकाणी या हातकणंगले लोकसभा या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. मात्र आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बाजी नेमकी कोण मारणार? राजू शेट्टी.